कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 5 ते 6 दिवस मुसळधार पाऊस झाला असून यामध्ये अंदाजित 21 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे। या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात 2 व्यक्तींचा मृत्यू झाला असून यात एकाचा सर्पदंशाने तर दुसऱ्याचा वीज पडून मृत्यू झालाय। जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 54 घरांचे नुकसान झाले असून त्यांचा पंचनामा सुरू आहे। जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून काल आणि आज पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली आहे। तसेच पुढील 5 दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे। त्यामुळे जिल्ह्याची यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी काळजी घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 5-6 दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि त्या अनुषंगाने जे नुकसान भरपाई झाली त्याबाबत माहिती द्यायची म्हणून मी बोलतो आपल्याशी। जिल्ह्यामध्ये 2 व्यक्ती मृत झाल्या आहेत, एक सर्पदंशाने आणि एक वीज पडून, आणि साधारण 54 घरांचं अंशतः नुकसान झालेलं आहे आणि एकूण जे नुकसान झालेलं आहे टोटल जे साधारण 21 लाखापर्यंतची अमाऊंट आहे। आमचा प्राथमिक अंदाज आहे हा, अजून डिटेलचा त्यानंतर पूर्ण माहिती घेतली जाईल। IMDच्या म्हणण्याप्रमाणे आता मान्सून आपल्याकडे दाखल झाला आहे आमच्याकडे, परंतु काल आणि आजपासून पाऊस आपल्याकडे कमी झाला असल्यामुळे आपल्याला फार त्रास नाही। आमची यंत्रणा सगळी सज्ज आहे, पूर्ण यंत्रणा आमची कामावर फील्डवरती आहे आणि आता कुठल्याही प्रकार त्रास होणार नाही अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे। लोकांनी सतर्क राहावं आणि आम्हाला योग्य सहकार्य करावं योग्य त्या ठिकाणी अशी माझं आव्हान आहे।